आणि खैरानी का राजा हाँ खैरानी का राजा का बॅकग्राऊंड. पुरवठा आहे. ओव्हर बजेट बोलायला गेलं तर माझ्याकडे 10 लाख 15 लाखाची पण द्यायची कॅपॅसिटी एक मोठी न्यूज आली गणराज तुझ्याकडे, पण माझ्यासाठी तर मी जेव्हा तू जो आहे. हा मोजकेच गणपती करणार आहे. एक 20 ते 25च गणपती करणार आहे. मला 50 आणि 100ची आशा नाहीये. इनका, हाँ हर हर महादेव, इनका हैदराबाद का सॉरी हाँ, आपको काट रहा हूँ मैं, हाँ। लेकिन आपको पता है अरुण दत्ते कहाँ पे? हाँ, हमें पता होने के पता है कुछ भी है वो एक्स वाय. जय गणेश. आज आम्ही आलो आहोत बकरी अड्डा. तुम्ही बघू शकता ही पूर्ण जागा बकरी अड्डा आहे आणि इथे पार्टी आता वर्कशॉप सुरू होणार आहे सतीश दादांचा गजमुख आर्ट गजमुख आर्ट्स. आज त्यांच्या म्हणजे मंडप पूजन होतं, भूमिपूजन होतं, म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आणि आता आम्ही बघू जसं दादांना वेळ भेटेल आम्ही दादांशी पण बोलू आणि सर्वांना आम्ही सगळ्या गोष्टींची आम्ही कल्पना देणार आहोत. कुठले मंडळ कोणाकडे आहेत काय हे सर्व या तुम्हाला व्लॉगद्वारे सगळं मिळणार आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की मला सर्वांची डीएम येतात, दादा आमचा तुम्ही पॉडकास्ट करा. पॉडकास्ट आम्ही करू, ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये, पण पॉडकास्ट साठी तुम्ही अजयशी बोला. अजय तुम क्या बोलना चाहते हो, बोलो. पॉडकास्ट का कुछ भी रहेगा तो मुझे डीएम करो. जैसा टाइम वगैरह रहेगा तो वो हिसाब से हम लोग आएंगे. और जो भी कुछ रहेगा पॉडकास्ट का मेरे को डीएम करो, मैसेज करो, मैं आपको रिप्लाई दूंगा. हाँ बराबर ना? हाँ बराबर. कुछ भी रहा तो आप इसको डीएम करो. भाई चॅनल इसका है, ओके ओके. ही इज अ डिसिजन मेकर. आय एम ओनली कंटेंट क्रिएटर. मी ह्याच्याबरोबर असतो, मी इसके साथ रहता हूँ. काही असेल तर तुम्ही ह्याला मला इससे डीएम करा. हा तुम्ही याला डीएम करा. आणि आज आम्ही तुम्हाला पर्याय वर्कशॉप, गणसंकुलन याचं पूर्ण आम्ही अपडेट करतो. कंटिन्यू तुम्ही या व्लॉग मध्ये राहा. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मुंबईचा कुणाल या पेजला, इन्स्टा पेजला फॉलो करा. मुंबईकर राजा या पेजला फॉलो करा. तुम्हाला सर्व नवीन अपडेट या ब्लॉगद्वारे सर्व मिळत राहतील. आणि तुम्ही इन्स्टा पेजला फॉलो केला तर तुम्हाला रेग्युलर बेसवर तुम्हाला चांगले चांगले नवीन नवीन अपडेट मिळतील. जय गणेश. तो यहाँ पे अभी हम लोग बकरी अड्डा में, यहाँ पे देख लो आप लोग, तो यहाँ पे भूमि पूजन हो चुका है. यहाँ पे भूमि पूजन हो चुका है, आप लोग देख सकते हैं. सतीश दादाकडे आज उत्सव आरंभ झालेला आहे. आज तुम्ही बघू शकता मंडपाचं पूजन झालेलं आहे. दादा काय म्हणशील, 2026 साठी मंडप पूजनची सुरुवात झालेली आहे. 2026 आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मोठ्या जल्लोषात आणि नाविन्य रूपात आणि एक वेगवेगळ्या स्वरूपात आणि सगळ्यात मोठ्या आकारात बॉडीमध्ये 2026 आपल्याला गाजवायचं. आता आम्ही पेणमध्ये बघितलं, जसं की आमचे मित्र सगळे गेले होते पेणला, मग त्यांनी तिथे व्हिडिओ बनवला. आमचे सगळे मित्रच आहेत कंटेंट क्रिएटर, त्यांनी तिथे भेट घेतली आणि आम्हाला ते एक इन्फॉर्मेशन मिळाली की तुम्ही एक नवीन फेस टाकलाय. त्याबद्दल काय सांगणार? मंडळांना तुम्ही काय सांगणार त्याबद्दल? मंडळांना नक्कीच या, आवर्जून या. या 8-10 दिवसात आपण नक्कीच ती बॉडी इथे लॉन्च करणार आहे आणि पब्लिकला समोर समोर दाखवणार केवढी ह्यूज बॉडी आहे आणि मार्केटमध्ये एवढी मोठी बॉडी आणि प्रपोर्शन बद्दल. उगाच नुसती वाढवलेली बॉडी आहे त्याला अर्थ नाही. पोट्या केलाय, जाडा केलाय त्याला अर्थ नाही. प्रोपोर्शनली आणि सुंदर अशी सुबक बॉडी आपण बनवलेली आहे. तिला ह्या थोड्या दिवसात आपण इथे दाखवणार आहे पब्लिकला. आणि ती सुंदर बॉडी आपण 16 फूट मध्ये जोडू शकतो, 18 फूट मध्ये जोडू शकतो, 24 फूट मध्ये जोडू शकतो. प्लस जर उभी केली तर 35 ते 36 फूट उभी जाऊ शकते. एवढी ह्यूज बॉडी आपण पब्लिकसाठी, कस्टमरसाठी आणि आपल्या भक्तगणांसाठी तयार केलेली आहे. गजमुख आर्ट्सने एक नवीन चेहरा क्रिएट केला आहे, त्यामागे तुझी काय मेहनत होती? गजमुख आर्ट्स हा दरवर्षी एक नवीन चेहरा, नवीन रूपात आणि नवीन सब्जेक्टनीच दरवर्षी उतरतो. आजपर्यंत तुम्ही जर मीडियामध्ये कुठेही माझे फोटो चेक केलात, माझ्या गजमुख आर्टचे गणपती चेक केला तर तुम्हाला लक्षात येणार माझा गणपती कुठलाही सेम नसतो. प्रत्येक मूर्तीमध्ये एक नाविन्य असतं आणि एक नवीन विषय असतो. आणि तोच यावर्षी सुद्धा नवीन रूपात आणि नवीन बॉडीमध्ये, ह्यूज बॉडीमध्ये तुम्हाला ते बघण्याला भेटणार. मंडळाबद्दलची लगबग बद्दल काय म्हणशील? मंडळाचं बघा, लगबग ही चालूच असते. कधी एकदा गणपती येतो आणि कधी एकदा आम्ही ऑर्डर देतो आणि मग काही कमिटी चेंज होतात, मग काही मंडळ चेंज होतात, मग काही जुने जातात आणि नवीन येतात. एक जाता है तो 10 आते हैं. उस हिसाब से मंडल तो आते जाते रहते हैं, लेकिन अपने को काम देना है, काम अच्छा देना है, यही गजमुख आर्ट का ध्येय है. गजमुख आर्ट्स बोललो तर एक नाविन्यपूर्ण आहे तुमचं, ठीक आहे, आर्ट्स आहे, तर त्याच्यामध्ये एक बजेट फ्रेंडली मूर्त्या पण तुम्ही एक क्रिएट करू. नक्कीच बरोबर बोललात. बजेट गजमुख आर्ट आज एवढे वर्ष झालंय भक्तांच्या बजेटनुसार गजमुख आर्ट चालतो. ना की आमच्याकडे हे बजेट नाही बाबा, एखादा चांगला बकरा भेटला
की त्याला 8 लाख सांगितले आणि 10 लाख सांगितले. गजमुख आर्ट कधीही कुठल्या पैशाच्या व्यवहारामध्ये नाहीये. त्यांनी आज प्रत्येक मंडळाची त्याची परिस्थिती बघितलेली आहे. त्या परिस्थितीनुसार ती पोरं कसे कसे पैसे जमवतात आणि हा मंडळ उत्सव साजरा करतात आणि अशा पोरांसाठी नक्कीच गजमुख आर्ट साथ देतो आणि त्यांना ब्रँड बनवतो आणि ब्रँड बनवत राहणार. अच्छा, तुला काय वाटतं दादा, यावेळेला किती मंडळ आतापर्यंत बुकिंग किती झाले तरी पण? तरी माझ्याकडे आतापर्यंत 15 बुकिंग झालेले आहेत आणि मी यावर्षी जास्त गणपती करणार नाहीये. मोजकेच गणपती करणार आहे. एक 20 ते 25च गणपती करणार आहे. मला 50 आणि 100ची आशा नाहीये. करणार तर 20 ते 25 गणपती, ते पण सुंदर आणि प्रोपोर्शनेटली आणि विषयबद्ध प्लस पूर्णपणे नाविन्य त्याच्यात बघायला तुम्हाला भेटणार. कुठलाही गणपती रिपीट सेम दिसणार नाही. अच्छा, या वेळेचं तुझं काय एक लक्षपूर्व असणार आहे की मला एक गणपती करायचा आहे, सांगू नकोस, पण माइंड मध्ये काय चालू आहे की तो मी गणपती करणार या वेळेला? बघा, मी स्वतः मूर्तिकार आहे आणि मला काय आवडतं, स्वतः जेवढं काम करतो, माझ्याकडे तुम्ही सगळे गणपती जर बघाल तर स्पेशल डायरेक्ट जॉब वगैरे माझ्याकडे भरपूर प्रमाणात असतो. मी कुठनं डाय मधनं काढून जोडून दिलाय, राजा बनवलाय, तसं नाही. माझ्या प्रत्येक गणपतीमध्ये डिझाईन नक्षीकाम तुम्हाला वेगळंच भेटणार. प्लस ते काम करण्याची मला जी देवाने ताकद दिली आहे ती ताकद मी दाखवणार. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत प्रत्येकाला एक नाविन्य देण्याचाच प्रयत्न असणार. या आजकालच्या लग्नामध्ये मातीकामवरती खूप भर गेलेला आहे. आता भर म्हणजे कसं आहे माहिती आहे, आज तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर मूर्तिकार दिसत आहेत आणि अजूनही वाढणार. अजूनही तरी आज युपी बिहार वगैरेचे जे कास्टर वगैरे आपल्याकडे मेहनत करतायत, उद्या अशी एक वेळ येईल ते लोक बोलणार इकडच्या मुंबईकरांना महाराष्ट्राला जर आम्ही मदत करतोय फिनिशिंगसाठी आणि चांगला रेट घेतोय, मग ते काय विचार करणार उद्या आम्हीच का कारखाना नाही टाकणार. अशी पण एक वेळ परिस्थिती येईल की हे युपी बिहार वाले जे कास्टर वगैरे कारागीर आहेत ते स्वतःचा बिझनेस स्वतः टाकतील. उद्या मुंबईकर काय करणार. म्हणून मुंबईकरांच्या कलाकारांसाठी आजही मी सांगतो, तुमची कला जोपासा आणि तुम्ही ह्या क्षेत्रात या क्षेत्राला अजून पुढे घेऊन जा. ही सांस्कृतिक कला आहे आणि गव्हर्नमेंट तुम्हाला ह्याच्यात प्राधान्य पण देतं. तुम्ही गव्हर्नमेंटला हलवा आणि आम्हाला कलाकार कोट्यातनं त्याला मदत करून द्या, हीच माझी इच्छा आहे. आता उत्सव आरंभ झालेलाच आहे, आता येणाऱ्या मंडळासाठी तुझा मेसेज काय? येणारे मंडळ जेवढे पण असतील त्यांना एवढेच आहे, मूर्ती तुम्ही गजमुख आर्ट्सकडे द्या या इतर कुणाकडे द्या, त्याचं विषय चांगला असावा, त्याचं काम त्या मूर्तिकाराकडनं चांगलं करून घ्यावं आणि मार्केटमध्ये अशी एक करा की कुठलीही अवहेलना झाली नाही पाहिजे मूर्तीची किंवा विटंबना झाली नाही पाहिजे आणि विसर्जन सुद्धा व्यवस्थितरित्या परिपूर्ण झालं पाहिजे. हे शासनाने पण लक्ष द्यायला पाहिजे, का की प्रॉब्लेम हा विसर्जनचाच आहे. विसर्जन व्यवस्थित न केल्यामुळे काय होतंय, त्याची विटंबना होते आणि इतर लोकांना त्याच्यावरती 2 शब्द बोलायला चान्स भेटत. तो चान्सच आज BMC महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंटने हा लक्ष द्यायला पाहिजे की कुठलाही गणपती असतो, तो छोटा मूर्ती असो किंवा मोठा मूर्ती असो, त्याचं व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे, याची जोपासना करा. ह्याच्यासाठी काय कमर्शियल बनायला लागेल किंवा काय नवीन प्रोजेक्ट करायला लागेल ते करा. किंवा विसर्जन काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, कुलाबापासून गेट ऑफ इंडिया पासून तुम्ही गणपती विसर्जन पूर्णपणे पाण्यात व्यवस्थित जातो, पण गडबड काय होते, तुम्ही गिरगावला गेलात ना, मोठे गणपती बाहेरच थांबतात. मग त्या मूर्त्या बाहेर न थांबता तुम्ही असं त्याला एक प्लॅटफॉर्म बनवा की तो गणपती खोलीवरती गेला पाहिजे आणि ओहोटीच्या वेळेला भरतीच्या वेळेला हा सगळा विचार करून तो गणपती आतमध्ये व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी ट्रॅक करा, मोठे गणपती वेगळ्या ट्रॅक मध्ये टाका, छोटे गणपती वेगळ्या ट्रॅक मध्ये टाका. ते व्यवस्थित आतमध्ये गेल्यानंतर त्याचं निर्माल्य पण काही दिवसानंतर विसर्जन होतं, मग ते निर्माल्य पण स्वच्छ टापटीप करा. तुमचा समुद्र पण व्यवस्थित राहणार, स्वच्छ नीटनेटकं राहणार आणि जे प्रदूषण वगैरे आहे ते टाळता येईल आपल्याला. अच्छा, मी दादांना 2026 साठी खूप चांगले शुभकामना देतो. एक शेवटचा प्रश्न आहे, आज आहे आपलं मंडप पूजन, सगळे कंटेंट क्रिएटर्स आले, काय किती छान वाटतंय? हे कंटेंट क्रिएटर म्हणजे आमच्यासाठी तसं बोललं तर एक वेगळी ताकद आहे. आज तुमच्या ह्या ताकदीमुळे आज माझी ताकद वाटते आणि खरंच खूप खूप ह्या सगळ्या कंटेंट क्रिएटर, मीडिया पार्टनर पासून जे पण भक्तगण आहेत, मूर्तिकार आहेत, नवीन कलाकार आहेत, त्या सगळ्यांना माझे आभार आहे की तुम्ही ह्या क्षेत्रात येत आहेत, तुम्ही ह्या क्षेत्राला प्राधान्य देतात, ह्या क्षेत्राला मीडिया पर्यंत वरपर्यंत घेऊन जात आहे. खरंच मी धन्यवाद मानतो या सगळ्यांच्या आणि तुमचाही धन्यवाद मानतो की तुम्ही एवढा वेळ काढून या शुभ प्रसंगी आलात. धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा. अभी हम लोग परेल के वर्कशॉप में पहुंच चुके हैं और देखते हैं अंदर का क्या क्या अपडेट है वो सब बताएंगे और यहाँ का अपडेट वगैरह आप तक पहुंचाएंगे.
तो चलो अंदर जाएंगे कुणाल भाई, अरे भाई क्या गर्मी है रे भाई, बहुत ज्यादा गर्मी है। बहुत गर्मी है। बारिश नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं। और तू मेरे को व्लॉगिंग के लिए लेके आ गया है। हाँ, चेहरे पे आप पसीना पसीना हो गया है, पानी पी पी के पेट फूल रहा है। क्या करने का बता अभी, क्या है ना कि नहीं? अभी बारिश फटाफट गिरा तो अरे क्या मालूम क्या कौन सा इलॉन बिलॉन आ गया है। इतना अच्छा हम लोग बारिश में बनाते थे, अच्छा व्यू रहता था। अभी देख कितना गर्मी है, बहुत ज्यादा, हर आदमी परेशान हो गया है। सब परेशान है। तब ये लोग भी परेशान हो गए। तब बारिश नहीं, कुछ नहीं, बराबर ना? तब बारिश नहीं, कुछ चलो नहीं। अंदर चल। चलो अंदर चलेंगे, आ जाओ। आज संडे का दिन है तो बहुत सारे मंडल भी आते हैं। हाँ मंडल आए ना भाई अंदर, आ जाओ। तो अभी आप लोग देख सकते हो परेल का क्या मतलब अपडेट है। बहुत काम हो चुका है यहाँ पे। जब भी हम लोग आए थे तो यहाँ पे खाली मतलब बाम्बू वगैरह बांध रहे थे, अभी तो भरपूर काम हो गया है यहाँ अभी हम आए हैं कलागंध आर्ट्स, एक छंद कलागंध। पे। भाई लोग हैं अपने, ठीक है। हे बघा, हेलो, अभी हम लोग इधर आए, इधर आओ, इधर आओ अजय भाई। देखो कौन बैठा है, सिद्धेश भाई बैठे हैं। बुकिंग चालू आहे हा, गणपती. एक छंद कलागंध बुकिंग सुरू आहे. आणि हे तिथे पार्ट्स आहेत पडले, पुरा डाईव आहे आज. डाय वगैरे, ठीक आहे. हे सगळे डाईच आहे. चेहरे, फेस. फेस फेस आहे सगळे. इकडे, इधर आओ. मतलब इसके अंदर ना हर 8 से 10 से 12 से 16 फुट सबका फेस है इधर पे. ये सब प्रबल है यहाँ पे. हाँ यहाँ पे प्रबल है. जिसको कॉन्सेप्ट चाहिए रहता है उस हिसाब से वो प्रबल रहता है. वो प्रबल के हिसाब से डाई, वो उसका पीओपी या डाई बनता है इससे, इस चीज से. ये भी बता दो भाई, इधर रखा है ना सब, देखो कोने तक रखेला है बहुत है, पूरा. पूरा लेयर लगा के. और इधर पे देखो, ये बताओ, ये बताओ, ये किस लिए बनाया बताओ. ये क्यों बनाया मालूम है क्या? ये बताओ. बारिश का पानी वगैरह जो हाँ, बारिश का पानी बह के तुमेगा जाएगा नहीं, वैसा. वो सीधा निकल जाएगा ऐसा. समझे इसके भाई, लिए इतना है. ये सिद्धेश दिगोले ने जितना भी पहले इसने काम किया है, हाँ, ये उस हिसाब से उसने पहले का इसका सब है, ये सब साचा. बराबर बराबर. ये साचा के हिसाब से पूरा है. हम्म, देखो मूर्ति क्षेत्र, मूर्तिकार क्षेत्र में देखो इतना इन्वेस्ट करना पड़ेगा भाई. बराबर. हम बोलते हैं ना, कोई बोलता है मूर्तिकार बनना है, ये बना है भाई. मूर्तिकार बनना इजी नहीं पहला है. करोड़ रुपया खर्चा करो. पहला करोड़ रुपया ने बहुत इन्वेस्ट करना पड़ेगा आपको. बराबर. इन्वेस्ट के साथ साथ आपके पास टेक्निकल माइंड भी होना जरूरी है. टीम वर्क चाहिए. मतलब टीम वर्क भरपूर है. चाहिए आपके पास, वैसे माती काम करने वाले आदमी चाहिए, हर जन चाहिए. उस हिसाब से वो बनता है भाई, समझे. ओके. आणि ये अभी सब साचा है, छोटा छोटा. ठीक है, आ जाओ इधर. ठीक है, हम बोलते हैं ना शस्त्र, हाँ हाँ. ये पूरा शस्त्र है, ये पूरा शस्त्र का डिपार्टमेंट है यहाँ पे. शस्त्र से लेके वो छोटा उंदीर रहता है अपना, मामा रहता, उंदीर मामा रहता है, सब चीज, हर एक चीज के डाई है यहाँ पे. हर एक चीज का डाई. इधर आओ, ये देखो, यहाँ पे भी है. छोटा देवी हो गया, हाथ का शस्त्र हो गया, हर चीज का यहाँ पे डाई है. ठीक है, यहाँ पे देखो ये फल्ली विल्ली रखेला है पार्ट बनाने के लिए. बराबर. और ये किस लिए रहता है? ये तो अपना पूरा रहता है अपना- सब बैलेंसिंग के लिए. ठीक है, ये सब बैलेंसिंग के लिए रहता है. बराबर. नीचे रॉड लगाना है, क्या लगाना है, ये सब बैलेंसिंग का. ये मेन रॉड रहता है बीच का. वो जाड़ा ठीक है. और हम बोलते हैं ना इतना कॉस्टली क्यों जाता है मूर्ति, मूर्ति कॉस्टली इसीलिए जाता है कि उसके अंदर बहुत सारे पार्ट्स लगते हैं, मटेरियल लगता है, भांडवल लगता है, बहुत सारी चीज रहता है, इसलिए उसका कॉस्ट हाई जाता है इस हिसाब से. ठीक है, ऐसा है. आ जाओ, इधर आ जाओ. आमचं मेरा दोस्त सिद्धेश दिगोले, आज बुकिंग चालू है इनका. ठीक है. हा, काय बोलतो, जेवलाच का? जेवणार हा? अच्छा, अच्छा, ठीक है, चल आ जाओ. दोस्तों अभी ये जो प्रभावल है सबको याद ही होगा किसका है. थोड़ा आगे आ जाओ, इतने दूर से मत बताओ. खैरानी खैरानी का राजा. हाँ, खैरानी का राजा का बैकग्राउंड है ये हो गया बैकग्राउंड. एक उधर एक बैकग्राउंड है, देखो ये साचा है. इधर पे एक साचा रखा हुआ है, ये साचा है. आ जाओ, पीछे पीछे आ जाओ. ठीक है. अभी अभी थोड़े दिन में इधर पे भाई ऊंचा ऊंचा मूर्ति, हाँ. क्या बनेगा, ऊंचा ऊंचा मूर्ति बनने वाला है भाई यहाँ पे, बराबर. समझे.
और सबसे रिक्वेस्ट है भाई, पूरा मूर्ति होने के बाद बताओ, आधा पहले- अधूरा मूर्ति मत बताओ, पहले ही रिवील कर देते। पहले रिवील कुछ मत करो। हाँ, मंडल का परमिशन लो, बराबर, हर चीज करो। लास्ट टाइम ये बहुत सारी चीज हुआ है, ठीक है, वही बात है। तो मत करो कृपा करके। वो तो ना, नियम का पालन करो। नियम का पालन क्यों करो भाई? मंडल का मूर्ति रहता है, उनको रिवील करने दो जो भी रहेगा, बराबर, क्योंकि उन्होंने, उनके स्केच रहता है, उनके माइंड में कैसा रिवील करना है वो रहेगा। हम खुद जाके कोई अधूरी मूर्ति मत बताने का कोशिश करो कृपा करके, क्योंकि इधर पे लास्ट टाइम सूचना लगाया था तभी भी रिवील हो रहा था, वो अच्छा नहीं लग रहा था आधा अधूरा मूर्ति का। बराबर, पूरा मूर्ति बन जाए तो आप उसको करो बराबर, रिवील। ऐसा मत करो कि आधा अधूरा चालू है, ये ट्रॉली, ये गणपति बन रहा है और वो आधा अधूरा है, उसको बताओ ही मत बराबर। कृपा करके, ये रिक्वेस्ट है। ओके। आप लोग को दिखा सकता हूँ, बहुत सारे बड़े बड़े डाई आ चुके हैं। हम्म। ये डाई देख के तो आपको पता ही चल गया रहेगा। ये नंदी की, ये नंदी कौन से गणपति का है बता दो, चलो मैं बता दूं, इधर करो बताओ, कैमरा। बताओ, बताओ। ये नंदी है, हाँ। वो गोरेगांव का राजा है कि महाराजा है, हाँ, हाँ, वो गणपति का नंदी है। ये, बड़ा नंदी था ना, हाँ, हाँ, हाँ। वो नंदी है ये। मेरे हिसाब से, मेरे नॉलेज के हिसाब से। मुझे ऐसा लग रहा था कि मलाड का राजा है एक बार। हाँ, मलाड का राजा, गोरेगांव का राजा, बोलेगा। गोरेगांव का राजा, गोरेगांव का राजा जो नंदी पे गणपति बैठा था, हाँ, हाँ, उसी का ये शायद ही, मेरे को ऐसा लग रहा है मेरे को। शायद क्यों- इस साल भी कुछ हाँ, कॉन्सेप्ट रहेगा क्योंकि कोई मूर्ति कैसा के लोग, ऊपर। ये नंदी जो बनाए हैं ना उन लोग ने, ये नंदी ना गणेश संकुल में बना था, अच्छा, अच्छा, गणेश समझे? ये गणेश संकुल का नंदी है। ये जब ना सिद्धेश दिगोले ने ना नंदी पे गणपति बनाया था ना, ये गणेश संकुल में बनाया था। अच्छा, वो टाइम। हाँ, वो टाइम पे, हाँ, गणेश संकुल या इधर ही बनाया था। हाँ, इधर भी बना सकते हो, क्योंकि उधर पे वो सब तोड़ रहे थे उस तरफ पे, क्योंकि वो कुछ सिंग अटक रही थी, वो है। ये मेरे को confirm- मलाड का राजा। हाँ, मलाड का राजा का ही है। ये हो गया, और ये देखो, ये पीछे का बैकग्राउंड हो गया। ये ये तो पता नहीं है। ये पीछे का बैकग्राउंड मेरे हिसाब से घाटकोपर का गणपति को दिया था उसने। हाँ, अच्छा, अच्छा। कामगार नगर का राजा करके मैंने देखा है, वो गणपति को था ये शायद, ऐसा है। और आज संडे का दिन है, माहौल आज बहुत संडे का गर्म। दिन है तो पूरे मंडल वाले भी आए भाई, मंडल कितने आए, और यहाँ बहुत पे कुछ मंडल वाले क्रिएटर हैं। लोग भी आए। क्रिएटर लोग भी आए अपने। और और हम- क्रिएटर से याद आया कि कल टॉप 3 का हाँ, नाम वो लिया टॉप था। 3 का हुआ था, आप देख लेंगे क्या है वो, ठीक है, वो आपको तीसरा पता नाम तुम्हारा भी आ गया। हाँ, हम लोग का भी आ गया उसमें भाई। लेकिन मेरे हिसाब से दूसरा नाम आना चाहिए। हाँ, वो ठीक है यार, तो पहला आने तो दूसरा आने तो नंबर पे आ गया ना, नाम नंबर तो आया ना, चले। नंबर आ गया ना, ऐसा कुछ नहीं है भाई। देखो अभी क्या है, कुणाल दादा ने वो बोला, हम लोगों ने भी देखा, बराबर। अच्छा था, पॉडकास्ट अच्छा हुआ, अप्रिशिएट करेंगे, बहुत अच्छा पॉडकास्ट किए, सब कुछ है। उन्होंने जो क्वेश्चन दिया टॉप 3 क्रिएटर्स में, चिराग भाई का था, बराबर, हाँ। चिराग भाई का था, योगेश का था, उसके बाद मेरा भी एक नाम आ गया। एक अच्छा लग रहा है। देखो कुणाल दादा इज अ मूर्तिकार, वो जो चीज बताए टेक्निकल इशू उसको करेक्ट करना है, हम करेंगे, बराबर, जरूर करेंगे। बराबर, हमने ये पॉडकास्ट करना लास्ट ईयर से शुरू किया है, बराबर, ठीक है। टेक्निकल इसमें अभी हमें जाना है, सब समझना है। देखो किसी भी चीज को हम अच्छे से वे में लेना जरूरी है मेरे हिसाब से। बराबर, दादा ने मुझे बोला थोड़ा टेक्निकल तू कम है, टेक्निकल में और अच्छा हो जा। सुनना जरूरी है, सीखने से होता है। बराबर, हर आदमी, जैसे हम सब बोल रहे कि मैं पॉडकास्ट करता हूँ, भाई पॉडकास्ट करना इजी नहीं है, आपको वो तो- टेक्निकली और जोग्राफिकली स्ट्रांग होना बहुत जरूरी है उसमें। वो तो अचानक में चालू हो गया था, अपन हम लोग ने अचानक में चालू किया, मैं हम लोग खुद बता रहे, हम लोग ने ये सब मस्ती मस्ती में चालू किया था। लोगों को अच्छा लग रहा है अभी। लोगों को अच्छा लग रहा है, सब अच्छा लग रहा है, क्वेश्चंस अच्छे लग रहे हैं। जो हम मंडल को क्वेश्चन करते, मंडल के बारे में पूछते तो मंडल को अच्छा लग रहा है, ठीक है ना। देखो कैसा था, मंडल के बारे में पूछेंगे तो मंडल को अच्छा लगेगा ना भाई। कार्यकर्ता का मेहनत रहता है वो सब चीज में। जैसे हम बोलते हैं मूर्ति बना रहा है, एक ही का नाम है, जैसे केपीआर्स हो गया। केपीआर्स खुलेआम मैं बता रहा हूँ, दादा खुलेआम अपने कारीगर को प्रमोट कर रहा है, बराबर, मैं सीधा बता रहा हूँ ये। और ये अप्रिशिएट मैं करता हूँ कि वो खुद को न प्रमोट करके अपने कारीगर को बोल रहे हैं कि आप इनका इंटरव्यू लो। वो लोग मेरे लिए उतना काम कर रहे हैं, बराबर, ये बहुत ही अच्छा लगा मेरे को सुन के। क्योंकि लास्ट टाइम मेरे पॉडकास्ट में भी उन्होंने बोला था, हमारे जो कारागिर है, माटी काम करते हैं, उनसे आप बात करो, वो बराबर, कैसा स्ट्रगल कर रहे हैं, कैसा काम कर रहे हैं। अभी जिस हिसाब से मैंने अपने अपने अरुण दादा ने भी बोला था, मेरे कारागिर है तो मैं हूँ, वर्कर, हाँ, वर्कर वो है हूँ तो मैं हूँ। हाँ। क्योंकि देखो वो अकेला मूर्ति का, हर एक मूर्तिकार अकेला रहता है, उसके पीछे एक बैकबोन उसकी टीम रहती है, ठीक है। वो टीम अच्छे से काम करेगी तभी वो अच्छा जाके उसको रूप मिलता है। बराबर।
उस हिसाब से तो जाके गणेश उत्सव अच्छे से मनाया गणेश जाता उत्सव है अच्छे से मिलता है। और कैसा होता है देखो, मूर्तिकार है, एक प्रॉमिस करता है कि मैं अच्छा बनाऊंगा हर एक मंडल को, और हर एक मंडल को एक्सपेक्टेशन हाई रहता है कि हमें हमारा गणपति बहुत सुंदर दिखे, अच्छे से अच्छा होना अच्छे से अच्छा हो, वो इसी हिसाब से वो बजट रहता है। और हम बोल रहे कि बजट ज्यादा है, बजट कम है, वो देखो वो उनका इंडिविजुअलिस रहता है, उनको जो लेना है वो उनका काम है। मंडल किस हिसाब से उसको टैकल करता है, किस हिसाब से उसको नेगोशिएबल करता है, वो हर एक चीज का काम रहता है उसका। इसी हिसाब से अभी कैसा हो रहा है कि हर एक मूर्तिकार के पीछे उतनी टीम नहीं है जैसा देना है, ठीक है, वो अपने हिसाब से काम कर रहे हैं। इस हिसाब अभी सबसे बड़ी बात यह है कि अरुण दादा का वर्कशॉप किधर है। हाँ, अरुण दादा का वर्कशॉप, मगर मैं ये एक बात बोलना चाहूंगा, अभी हम ये व्लॉग में मैं एक बात बोलना चाहूंगा, अरुण दादा बहुत हार्डवर्क कर रहा है, बहुत मेहनत कर रहे हैं। बहुत मेहनत कर रहा है। सूरत, बिफोर गुजरात, अहमदाबाद, बिफोर हर जगह पे हाँ, बिफोर मुंबई में आने से पहले वो इतनी मेहनत कर रहा है बंदा, इतनी मेहनत कर रहा है, कुछ बोल नहीं सकते। वो अकेला बंदा जाके वहां पे जॉइंटिंग का देख रहा है, फिनिशिंग का काम देख रहा है, हर चीज जो उसने कमिटमेंट किया है मंडल को, जो उसने कमिटमेंट किया है वो कमिटमेंट पूरा कर रहा है। और हम इसके अभी देख रहे हैं कि इतना प्यार मिल रहा है, उसके 100K भी हो गए। मेरे को लगता नहीं कि किसी मूर्तिकार के पेज पे इतना है, नहीं रहेगा, उनके एक वन एंड ओनली मूर्तिकार है जो उसके पेज पे, एज पर माई इंफॉर्मेशन, आपके पास कोई इंफॉर्मेशन रहेगी जिसकी मूर्तिकार के 100K अभाव है, मेंशन करो, नहीं है अभी तो मेंशन करो उस चीज को। और हम लोग का भी ब्लॉग करना भी चालू हो गया है, हमसे कुछ बोलने में गलती हो रही है तो हमको बताओ, हम उसको सुधारेंगे। हर चीज होता है क्योंकि हम हमारे ऑफिस के टाइम निकाल के हम संडे के दिन हम व्लॉग बनाते हैं, ये हमारा पैशन है, ये हमें अच्छा लगता है। और आप जो प्यार करते हो वो ऐसी बना के रखो। हमारी वीडियो को तुम लोग लाइक जरूर करो, आप आ रहे हो वीडियो देख रहे हो, सब्सक्राइब भी करो, लाइक भी करो, और अच्छा कमेंट करो, एटलीस्ट गणपति बप्पा मोरिया करके कमेंट करो, हमें भी अच्छा लगेगा। हम मेहनत कर रहे हैं, हम आपको कुछ अच्छा दिखाने का भी कोशिश करेंगे। आगे अभी चलते हैं उधर चलेंगे अभी, चलो अभी। यहाँ पे आप लोग को सामने दिख सकता है राजू शिंदे का है मूर्तिकार, उनका वर्कशॉप है यहाँ पे। और यहाँ पे शायद मंडल वाला आके बैठे भी है बुकिंग करने के लिए अपना मंडल का गणपति। और ये अग्नि मोहित है जिनका वर्कशॉप गण संकुल में था इस साल 2026 में, आपको तो बरेली में देखने मिल रहा है। अरे वो यहाँ पे देख सकते हो आप लोग, अग्नि मोहित का वर्कशॉप है, सब प्रबल वगैरह है, समुद्र मंथन का है, सब टाई वाई है। हाँ। क्या लगता है इस साल अपने को कुछ नया देखने मिलेगा इधर पे? नया देखने मिलेगा, अग्नि मोती की इसमें भी देखने मिलेगा। देखो इसका फर्स्ट ईयर ही है, अभी कुछ बोल नहीं सकते, अनएक्सपेक्टेड है। कितना गाला है कुछ अभी तो ये एक ही गाला लग रहा है, हाँ एक ही गाला लग रहा है मेरे को। हाँ अभी देखो मेरे को लग रहा है अग्नि मोती का होगा। सामने देखो राजू शिंदे का, उधर राजू शिंदे का सामने, हाँ कुणाल पाटिल का का आगे रहेगा शायद, 1-2 गाला रहेगा जो शायद। खाली ये तो नहीं है, हाँ ये 2 गाला रहेगा शायद। हाँ कुछ समझ में नहीं आ रहा है कुणाल जी पाटिल का। कुणाल पाटिल का ये है कि कुणाल पाटिल दादा का ये एंड ऑफ द मंथ या नेक्स्ट मंथ में फर्स्ट या सेकेंड वीक, ये तो मेरे को समझ में आ रहा है। शायद ये भी हो सकता है। हाँ ये वाला भी हो सकता है ये यार, पूरा खाली है हाँ नहीं तो ये 4 हो सकते हैं भाई। ये वाला। हाँ ये 4 हो सकते हैं मेरे हिसाब से, ये सामने 2 उधर का 2 ऐसा। अरे वो भी कुछ अभी कंफर्म नहीं है उस चीज के बारे में। देखो कुणाल दादा आ रहा है ये तो है, कंफर्म है। और 5 मूर्ति का भव्य दिव्य आगमन होने वाला ये भी कंफर्म है, मगर उनका मूर्ति कहाँ बनेगा ये अभी तक कंफर्म नहीं है। और मेरे को नहीं लगता है कि दादा का मूर्ति इस टाइम पे ज्यादा हाइट रहेगा, समझा ना, क्योंकि 15-20 नहीं 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 15 ने 25 25 से, क्योंकि ओम तांडव भी परेल से निकलने वाला है, आगमन है, तो उसका आपको पता है पीछे का उनका जो रहता प्रभाव वो बड़ा रहता, वो पकड़ के उनका मूर्ति अप्रोक्स 28-30 जाएगा, क्योंकि इसका लेंथ ही उतना बड़ा है। 40 फीट का मंडप है पूरा, बाहर से 40 फीट का मंडप है, और ऐसा देखा जाएगा तो 30 फुट तक रहेगा, बाहर से 40 फुट है। हाँ बाहर से 40 फुट है, मूर्ति निकालने में कोई अड़चन नहीं होना पकड़ा, हाँ उससे बड़ा कर दिया। और इन लोग ने देखो ये जो शीट डाला हुआ है लाइट के लिए, 2 साल से अपने को अच्छा दिख रहा हाँ बिजली बचाओ सबसे अच्छा है।
बराबर हाँ। बहुत अच्छा उससे है क्या भाई। होता है कि उजाला अच्छा आता है। उजाला अच्छा आता है भाई, उसमें कैसा होता है ना, उन लोग का भी खर्चा बच जाता अच्छा है भी ना, लगता है, अपने लिए भी अच्छा है वीडियो वगैरह के लिए। वीडियो के लिए अच्छा, उनका भी खर्चा बच जाता है भाई, सीधा जाके देखा है तो। सीधा शाम को लाइट चालू करते हैं, शाम में लाइट चालू 5-6 बजे। है। तो आगे बढ़ते हैं हम लोग, आगे अभी बढ़ेंगे। बहुत सारा अपडेट देंगे यहाँ का, हाँ। अंदर का क्या क्या है। तो वीडियो में आप लोग बने रहो। बने. नमस्कार, आता मी आहे परेल वर्कशॉपमध्ये. सगळ्यांना गणसंकुल परेल वर्कशॉपचा अपडेट देत देत बकरा अड्डा पण झाला, सिद्धे दिगोळे बरोबर आमचं बोलणं झालं, सगळ्या मूर्तिकारांबरोबर. पण आम्ही अशा मूर्तिकाराच्या आत बोलणार आहे जो मूर्तिकार साक्षात तो मूर्ती घडवतो, सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा हात आहे, असा मूर्तिकार म्हणजे राजू शिंदे. नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? एकदम फसा. तू कसा आहेस? मी मस्त. काय म्हणशील, कसं चाललंय या वर्षीचं? आता जस्ट मंडपाची सुरुवात झाली, मंडप बांधून झालाय. बरेचसे मंडळ आलेत, जवळजवळ 50% मंडळ ऑर्डर बुक झालेले आहेत. आणि या वर्षी गणपती उशिरात पण मंडळ खूप फास्ट आहेत, लवकर द्यावायला बुकिंग चालू आहे. पण आता जसं एक मोठी न्यूज आली गणराज तुझ्याकडे, पण माझ्यासाठी तर मी जेव्हा तू जो गणराज घडवला तो रॉयल गणराज म्हणून, माझ्यासाठी तो रॉयल गणराज आहे. सगळेजण गणराज म्हणतात, पण तू ज्या हिशोबाने त्याला पेंटिंग केली आहे, जो चेहरा बनवलाय, जो तिचा रुबाब, जो गणपती महलामध्ये बसतो, बरोबर, महलामध्ये ज्याची स्थापना होते, वेगवेगळ्याचे महल असतात, त्या स्थापना केली जाते, तो गणपती उठून दिसतो, त्या गणपतीला पूर्ण डायमंड वर्क्स असतात. क्या बात. बरोबर, डायमंड वर्क्सने एकदम सुंदर असा, भले मूर्ती 15 फूटची असू दे, पण डोळ्यांना बघल्या क्षणी वाव, रेखीव असतं ते, खूप काही त्यात काम पण तेवढं आहे, काम मूर्तीमध्ये. तेवढं आहे, छोट्या छोट्या काम तू केलेलं आहेस त्या गणपतीमध्ये. त्या मूर्तीबद्दल आम्हाला जाणायचं आहे, सांग थोडंफार. प्रथमतः मी हे सांगेल, गणपती बाप्पा हा स्वतःला घडवून घेत असतो, घडवणारे आम्ही कोण नाही आहेत. गणपती हे आपलं आराध्य दैवत, आणि आपण देवाकडे प्रार्थनाच मागतो की बुद्धी देवा, तर बुद्धी देता गणेशच आहे, आणि सगळ्या गोष्टीमध्ये तो स्वतःला घडवून घेतो, असा गणराजचा हा औरा आहे. आणि गणराज ही मूर्ती माझ्यासाठी खूप काही शिकवणारी आहे, खूप काही देणारी आहे. जे काही दिलं गणराजनेच दिलंय. आणि जसं ते एक समीकरण असतं, ते नेहमीप्रमाणे बोलतो की राजू शिंदे आणि गणराज, गणराज आणि राजू शिंदे, हे समीकरणच आहे. कारण माझ्या हातूनच तो घडलाय, त्याने स्वतःला घडवून घेतलंय माझ्या हातून. आणि आहे त्यामध्ये एक पॉवर आहे, एक खरंच त्यामध्ये तेज आहे. ते खरोखर गणराज आहे. गणराज आहे. पण हे तू बोललास रॉयल गणराज. रॉयल गणराज नाही, तो माझ्यासाठी रॉयल गणराज आहे. जेव्हा मी आय थिंक 2014 का 15 ला केलेला होतास तो गणपती, बरोबर ना? ज्यावेळी तो मी बघितला सिंहासनावरती आहे, तो चेहरा असं बघायला गेलं तर असं वाटतं हसरा चेहरा, हसरा टाईप चेहरा होता, आणि असं वाटतं बघतच राहावं त्या चेहऱ्याकडे. अशा पद्धतीने मला ते सुचलं कसं की मला अशा पद्धतीने करायचं. कन्सेप्ट म्हणजे असं होतं ना की गणपती, जसे आता बऱ्याचशा मूर्त्या पाहतो आपण, काही गणपती स्लिम असतात, काही हेल्दी असतात, की जास्त हेल्दी असतात. पण जसं वेलिंग ह्या गोष्टीमध्ये ना, याच्यामध्ये वेलिंग मास्तरांचा फार मोठा सहभाग आहे. की गजाचा चेहरा तो माणसामध्ये कन्वर्ट करणे आणि त्याला गणपतीचं रूप देणे, हे वेलिंग मास्तरांनी सगळ्यांना शिकवलं. या गोष्टीमध्ये वेलिंग मास्तरांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यालाच फॉलो करत करत आम्ही त्यात गोडवा शोधला, स्केच तयार केलं होतं. माझ्या स्केचमध्ये मला गणराजचं हसरं लुक पाहिजे होतं. अतिशय माझं कन्सेप्ट होतं की बालक रूपमध्ये गणपती राजा स्वरूपात कसं दिसेल. तर माझं मेन थीम ते होतं की एक गोंडसपणा त्यामध्ये असावा, एक सौम्यपणा असतं त्यामध्ये, आणि एक निरागसपणा असतो ना लहान मुलामध्ये, तो गणराज मला टाकायचा होता. तो मी टाकला, आणि लोकांना ती मूर्ती फार आवडली. म्हणजे पाहता असं वाटतं बाप्पाशी काहीतरी बोलावं. पण आता एकदा तू गणसंकुलमध्ये पण त्याला आकार दिला होतास, त्यावेळी तू एक स्वतः मातीकाम केलं होतं पाठच्या बॅकग्राऊंडचं, बरोबर. त्याबद्दल काय सांगशील? थीम आम्हाला एक 2-3 थीम काढलेला आम्ही, आणि त्यामध्ये अँड मुवमेंटला, अगदी शेवटच्या मुवमेंटला, म्हणजे गणपती आगमनच्या 2 दिवस अगोदर आमचं थीम चेंज झालं. अगोदरची एक प्रभाव बनली होती, पण त्या प्रभावामध्ये एवढी असं नाविन्य टाईप असं वाटत नव्हतं की त्याचं ते दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी काय आलं, गणपती सोबत रिद्धी सिद्धी पण होत्या. बरोबर. आणि प्रभावची बनली ती मूर्तीच्या आत येत होती, रिद्धी सिद्धी कव्हर होत नव्हत्या.
मग आम्ही लास्ट मुमेंटला परत ते 2-3 स्केच चालले, त्यामधून परत मग एक स्केच निवडलं की जे भव्य वाटेल आणि ते फटकन म्हणजे खूप कमी टायमिंग मध्ये ते प्रभाव झालं पाहिजे आणि एवढं भव्य करायचंय. त्याचं कन्सेप्ट शोधून काढून त्यावरती काय टेक्नॉलॉजी म्हणजे थोडंसं टेक्नॉलॉजी नाही म्हणता येणार, टेक्नॉलॉजी प्रमाणे एक विचार म्हणता येईल की कमी टायमिंग मध्ये तुम्हाला भव्य प्रभाव करायचं. तर तो आम्ही विचार सुचला आणि ते 80 अंताची प्रभाव आम्ही तयार केली. Yes. ओके, ते फक्त 2 80 तयार करून फक्त ते आम्हाला कंटिन्यू करायचे होते, कारण त्यात जास्त क्लिअर नव्हतं. बरोबर. तेच कंटिन्यू पुढे लावत गेलं तर प्रभाव भव्य झाले एकदम. हा, ते हत्तीचं दातांचं होतं ते बहुतेक. 80 दंत होते ते. हास्य दंत होते त्यावेळेस. पण आता गणराज एवढं डिटेलिंग मध्ये खूप आहे, सजावटीमध्ये, त्याबद्दल काय बोलशील? गणपती बाप्पाचं हे काम थोडक्यात मी सांगेल, गणपती बाप्पाचं काम हे जर तुम्ही जर मनपूर्वक केलं तर ते कधीच संपत नाही. कितीही करा, दर दिवशी एक जरी काम करत ते काम पूर्ण होणार नाही. एवढं गणपतीचं त्याचं बोलतो ना सौंदर्य, त्याचा तो एक मेकअप म्हणतात ना, म्हणजे एक शिंगार 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 हा एवढा आहे की देवीपेक्षा गणपतीचा शिंगार जास्त आहे. तुम्ही जेवढं डिटेलिंग वर्क कराल तेवढं कमी आहे. त्यात डायमंड आले, त्यात ड्रेसिंग आली, त्यामध्ये फिनिशिंग आलं, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. सिंहासन आलं, बॅकग्राऊंड आलं, लोड आले, साईड डिटेलिंग तुम्ही कराल तेवढं कमी आहे त्यामध्ये. आणि तुम्ही जेवढं डिटेलिंग कराल ते कामाला मजा येते. अच्छा. स्वर्गीय विजय खातू सरांनी 2012 का 13 साली 12 सालीच डायमंड वर्क तेव्हा केलेले होते. ते चिंचपोकळीला तो गणपती बनलेला होता. चिंचपोकळीला गणपती बनला तिथे डायमंड वर्क केलेले. नाही हा, चिंचपोकळीलाच बनलेला तो मैदानामध्ये. मी सांगतो तुला, तो गणपती ह्याच मैदानात बनला होता. ओके, हा, परेल ग्राउंड म्हणून त्यांचं आगमन झालं होतं आणि तो गणपती इथेच बनला होता. अच्छा, इथे पण डायमंड वर्क झालेलं तिथे पण झालेला, दोन्ही ठिकाणी झालं. अच्छा, मी पाहिलेला गणपती तिकडे होता. त्याच्या आदल्या वर्षी इथे मूर्ती बनली. अच्छा 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 अच्छा, ओके. सुरुवाती गुरूंनी केली, हा, माझ्या आता त्यांनी सोपवलं की तुझ्या आता इथून पुढे तू सांभाळायचं. अच्छा, आता मला एक सांग, राजू शिंदे खूप चांगला मूर्तिकार आहे. आधी त्याला नाव होतं, तो नंतर तो एकदम दिसायला नाही लागला. त्यापाठी मोठं कारण काय झालं? मोठं कारण म्हणजे हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. ट्रिकी क्वेश्चन म्हणजे नाही रे, असं काय माहिती का, सोशल मीडिया मी जास्त नाही हाताळला, कारण मला तेवढं त्याचं महत्व माहित नव्हतं सोशल मीडियाचं. की सोशल मीडिया म्हणजे तुम्ही काम करणं म्हणजे सगळं काही नाहीये. तुम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे. आणि मला ते वाटायचं की आपलं काम लोक बघतात, आता वर्कशॉप लोक येतात, काम बघतात, पण ते वर्कशॉपच्या बाहेर पण जायला पाहिजे काम. ते एवढं माझा कन्सेप्ट तेवढं तिथं नाही गेला की लोकांपर्यंत हे काम पोहोचवलं पाहिजे. मला असं वाटायचं की परेल वर्कशॉप हाच प्लॅटफॉर्म आहे, लोक इथे काम बघतात आणि तेच नाव असतात. पण थोडं चुकीचं होतं, मी थोडं त्या दुर्लक्ष केलं होतं. पण आता त्याकडे प्रॉपर लक्ष देतोय मी. व्हॉट्सअप मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपला फेसबुक म्हण, आपला इंस्टा म्हण, या गोष्टीवरती मी नव्हतो. अगदी मी माझं जर एफबी जर चेक केलं तर 3-3, 4-4 वर्ष मी ते काही पोस्ट केलेलं नाही, काही नाही. पण ते आता मी प्रॉपर हँडल करणार आहे. पण तो ट्रेंड तो तूच आणलेला होता ना? ट्रेंड मीच आणला, सुरुवात मी केली आणि मीच साईडला आलो. मोठंच कारण झालं ना तो बघायला. हा येस, पण आता त्या गोष्टी दुर्लक्ष केलं. आता मी प्रॉपर त्या गोष्टी लक्ष देतोय. येस, तू कुर्लाचा गणपती पण केला होता जो खूप फेमस झाला होता. येस येस, लाखोच्या संख्येने भक्त आले होते आणि तो गणपती फेमस झाला. त्यावेळेस असं आलं ना, घोड्याची प्रबळ होती. मी ती मूर्ती नवीन पॅटर्न बनवला होता आणि मंडळाचे अध्यक्ष ते गोट्या मटकर माझा खास मित्र होता. आणि राजू मला ही मूर्ती पाहिजे, बोल घेऊन जातो तुला मूर्ती मी. आणि मला मुंबईतलं पहिलं आगमन माझं आहे आणि मला ही मूर्ती तू काही करून द्यायची. बोल ठीक आहे, गोट्यात दिली. आणि ती मूर्ती ज्यावेळेस निघाली ते एवढी सुंदर झालेली मूर्ती रे. आणि त्यावेळेस कसं जास्त इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता त्यावेळेस, नव्हतं सोशल मीडिया जास्त नव्हता. तरी लाखोच्या संख्येने होते. झालं काय, पहिलीच मूर्ती निघाली आणि ती ह्या रोडला मूर्ती निघणे म्हणजे फार मोठी गोष्ट. आणि त्या दिवशी वाटतं 15 ऑगस्ट समथिंग काय ते असं दिवस होता. तर बरेचसे मीडियावाले फिरत होते लालबागपर्यंत. लोकांनी मग ते फोटो काढायला सुरुवात केली. अरे मूर्ती एकदम गणपतीच्या 1 महिना अगोदर चालले, 1 महिना अगोदर पूर्ण तयार होऊन जल्लोष मध्ये बाजा बिजा वाजतोय, लोक नाचतात वगैरे. तर मग त्यांचे ऑटोमॅटिक मीडियावाल्यांचे फोन लागतात, अरे इकडे मूर्ती चालली, तुम्हाला कव्हरेज मिळेल. तर बरेचसे मीडियावाल्यांनी त्या गणपतीचा फोटो काढला. नेक्स्ट डे ना पेपरला त्या मूर्तीचा फोटो आला, सगळ्या मीडियाला. आणि लिटरली असं आलं ना की माझ्या तेव्हा जागा जस्ट नवीन कारखाना चालू केला आणि मी एकच गाळा घेतला होता. माझ्या जागा होती जास्तीत जास्त 20 ते 21 मूर्त्या. ही पाठचीच जागा, पाठीमागचा गाळा, लकी जागा. आणि ते पेपर्स मध्ये फोटो आल्यामुळे असं आलं ना
की लोकांचे फोन यायला लागले, हा अरे आम्हाला ही मूर्ती पाहिजे, आता मिळेल का? तर बोललं या. ते यायला लागले तर माझ्या जागा मूर्त्या 20 ते 21 मूर्त्यांची जागा होती. बुकिंग होता होता 30 पर्यंत गेली, कारण लोकांना ती प्रभाव दिसते. आणि त्यावेळेस फक्त डिझाईन असायच्या, हा पण ती पहिली वेगळी प्रभाव मी केली होती. हो मुंबईमध्ये म्हणजे गणपतीच्या ज्या ट्रेन मध्ये काही वेगळ्या प्रभाव असतात त्या प्रभाव मी केलं होतं. आम्ही पण होतो बुकिंग साठी. येस येस येस. आणि लिटरली लोक ना त्या मूर्तीचा फोटो असा पेपर घेऊन की हा ही मूर्ती कुठे कुठे शोधायची हा आणि ती मूर्ती बुक करायची. त्या मूर्ती त्या वर्षी 55 मूर्ती बुक झाल्या. आणि लिटरली मला जबरदस्ती बुकिंग करायला बंद करायला लागली. हा तरी आमदार खासदारांचे फोन आला की अरे माझी एक मूर्ती, आता प्लीज आम्हाला एक मूर्ती हवी आहे, हा एक मूर्ती बनवून देस. बरोबर. अशा जवळजवळ त्या 65 मूर्त्या झाल्या त्या वर्षी. तो एक मास्टर पीसच झालेला होता ना. येस येस येस. त्या मूर्तीने खूप म्हणजे 3-4 वर्ष ती मूर्ती गाजली, खूप पण गाजली. माझ्या हिशोबाने ॲज पर माय नॉलेज सिग्नेचर फेस हा तुझ्याकडनं झाला डेफिनेटली असं म्हणता येईल. म्हणता येईल ना. जसं गंधराला तू एक सिग्नेचर फेस दिला, आज सगळे असे कुचित मंडळ ते ट्रेंड करतायत की आम्हाला सिग्नेचर फेस हवा. आता मला एक गोष्ट सांग, कुठला एक मंडळ आला आणि त्यांनी बोललं की आम्हालाही काहीतरी सिग्नेचर फेस हवा आहे, मग तू त्याबद्दल काय म्हणशील? मी डेफिनेटली त्याला सिग्नेचर फेस देऊ शकतो, कारण मी चेहऱ्याची माझी स्पेशालिटी आहे. मी चेहऱ्यामध्ये खूप काम केलेलं आहे तेच विचार. आणि मी विभिन्न प्रकारचे गणपतीचे खूप सारे चेहरे बनवू शकतो. फक्त मंडळांच्या रिक्वायरमेंट येऊ दे, आपण ते करू शकतो. अच्छा, ते ऍज पर रिक्वायरमेंट काय असते तरी पण? एक सिग्नेचर फेस आम्हाला बनवायचा असतो, त्या रिक्वायरमेंट काय असतात तरी पण? एक प्रत्येक मंडळाचं एखादं हे असतं की आम्हाला आमच्या मंडळात ट्रेंड बनवायचा, आमचा बाप्पा आम्हाला कायमस्वरूपी बसवायचा आहे, ते आमचा एक वेगळा साचा बनवून पाहिजे. आता साचा म्हटल्यावरती काहीतरी वेगळं, म्हणजे इतर मूर्त्यांमध्ये नाही, ते थोडंसं वेगळं आमच्यामध्ये, आमची मूर्ती थोडी वेगळी दिसली पाहिजे, मी कुठून यायला पाहिजे. तर त्यामध्ये एक ठराविक पार्ट असतो, ज्या पार्टला आपण अपडीप करतो, कमी जास्त करून त्याचा एक ट्रेंड तयार करतो चेहऱ्याचा. बाप्पा सेमच आहे, गणपती बाप्पाच आहे, साचे पण सेम असतात, पण लुक त्यात थोडा चेंज असतो. त्यामुळे गोडवा असतो. येस, त्यात गोडवा असतो, चेहऱ्याची ठेवण असते, स्माईल असते, आणि सोंडीचा एक प्रकार असतो, तो आपण वेगळा करू शकतो. तुझ्याकडे लहान मूर्त्यांमध्ये पण एक सिग्नेचर भरपूर फेस आहेत, त्याबद्दल काय म्हणशील? ते रिक्वायरमेंट खूप असते तुझ्याकडे दरवर्षी असते, पण मी आता सध्या ते बंद केलं लहान मूर्त्या. अच्छा, माझ्याकडे खूप साऱ्या मूर्त्या साचे मी बनवून ठेवलेले आहेत लहान. हा, ते 7-8 फुटाच्या मूर्त्या आहेत तुझ्याकडे त्या? हा, ते तर आहे, ते करतो मी. ते करतोस तू. आता मला दादा सांग, जसं तू गणराज, त्या कलर काम मध्ये खूप वैशिष्ट्यता मी बघितली आहे. माझ्या नॉलेज प्रमाणे, मी चुकीचा पण असू तर मला माहित नाही, तू करेक्ट कर. तो कलर पॅटर्नच वेगळा वाटतो यार. कसं आहे, मी तुला सांगितलं ना, गणराज कलर बद्दल सांग. नाही सांगतो ना तुला मी, त्याच मला सांगतो. त्या बाप्पामध्ये एवढी ताकद आहे ना, की बनवणारा मी कोण नाहीये, घडून घेणारा तो आहे, आणि त्यानेच ते बनवून घेतलं माझ्याकडून. त्यानेच घडून घेतलं, त्यांनी मला सद्बुद्धी दिली आणि मी त्या गोष्टी केल्या. ऍक्च्युली त्या कलरच्या छोट्या मोठ्या ट्रिक आहेत, पण त्यातून ते खूप सारा इफेक्ट येतो. पण इफेक्ट आणण्यासाठी तुझी पण तेवढा डोका लावतोस ना, ती बनवण्याची कला ती आहे ना, गुरूंची देण आहे ती. गुरूंची देण आहे, बरोबर ना. आता त्यासाठी रंगात खेळावं लागतं. स्वर्गीय विजय खातू सरांबद्दल थोडक्यात काय सांगशील? एक असं सांग की ते आत्ताही तू फॉलो करतोयस. माझा खूप जास्त प्रवास अगदी लहानपणापासून खूप जास्त प्रवास खातू साहेबांसोबत गेला, आणि शिकण्यापेक्षा काम करून ते जगलोय. ते काम, ती कला जगलोय, आणि ते बघायला मिळालं, शिकायला मिळालं. नुसतं प्रशिक्षण घेऊन शिकणं वेगळं आहे आणि काम करून शिकणं वेगळं आहे. मी काम करून शिकलोय, त्यामुळे त्यांच्याकडून जे मिळालंय, एक कलेचा अंदाज, एक मातीकामाचा गोडवा, एक पेंटिंगची समज आणि आखणी स्पेशली, हे मी अजूनही ते फॉलो करतो. आणि बहुतांच्या सगळेच ते फॉलो करतात, पण मला ते खूप जवळून बघायला मिळालं, खूप जवळून ते सगळी कामं करायला. त्यांच्या आणि नुसतं त्यांनी शिकवलं नाही, त्यांनी ती कामं चांगली करून आमच्याकडून करून घेतलेत. त्यामुळे त्या कामाचं आम्हाला परीक्षण आहे की हे काम कसं आणि कितपर्यंत द्यायला पाहिजे. त्यामुळे त्या कामाचं आम्हाला लेवल माहिती, का त्याची नजर कुठे यायला पाहिजे, त्याला किती ब्राईट केलं पाहिजे, त्याचा बॉडी कलर किती ब्राईट हवा, तो शेडिंग किती मॅच हवे, ही कामं ते करून घ्यायचे आमच्याकडून. त्यामुळे नो डाऊट. अच्छा, आता बॅलन्सिंग बद्दल तुझं काय म्हणणं आहे? अॅनाटॉमी बद्दल काय म्हणणं आहे? आम्ही तर बघितलं भरपूर पॉडकास्ट मध्ये, पण थोडासा मला वेगळा ऐकायचं. बॅलन्सिंग बद्दल माझं म्हणणं म्हणजे तुला नक्की काय विचारायचं? मला नक्की हे विचारायचंय की आता तुझे हत्तीच्या सोंडेवरती गणपती होता, बरोबर बरोबर आहे ना, स्लेटर रोडचा तू गणपती बनवला,
मी स्लेटर रोडचा गणपती बनवताना, तू शेडिंग करताना मी बसलो होतो त्यावेळेला आगमनाला, त्यावेळेला तू लिटरली गणपती असा हल्लत होता. त्यावेळेला तुझ्या मनात काय चालू होतं की बनवलेला तर आहे बॅलेन्सिंग? नाही 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 नाही, हे आता सांगतो तुला मी, नेहमीच सांगतो की बॅलन्सिंग गणपती हा बनवतो म्हणजे आम्ही ते फक्त शिकलो नाही, आम्ही स्वतः ते कामं करून आज एवढे वर्ष आमची मेहनत आहे, एवढे वर्ष आम्ही त्यामध्ये रुजलेलो आहोत, तो आमचा अनुभव आहे, तो आम्ही उभा केलाय. त्याला बॅलन्सिंग मूर्ती म्हणतात. पण त्या मंडळामध्ये गट्स पाहिजेत ती मूर्ती चौपाटी पण येण्याची. मूर्ती हल्ली नो डाऊट काहीच प्रत्येकाचं कापतं मूर्ती हल्ल्यावरती, पण मूर्तिकारावर तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की मूर्ती ह्या मूर्तिकारांनी बनवली, ही मूर्ती चौपाटीपर्यंत पोहोचेल, ही गॅरंटी मला मूर्तिकारांनी दिली, मी मूर्ती चौपाटीपर्यंत घेऊन जाईल, एवढी हिंमत मंडळात पाहिजे. त्या स्लेटर रोडच्या गणपतीच्या वेळेला मी मित्रांनो मी बसलो होतो, दादानी त्या मूर्तीला पाठवून कुठलाही सपोर्ट नव्हता, सिंगल ऑर्डर होती. सिंगल रॉड वरती तो गणपती होता. तो मी तर जेव्हा तो गणपती बाहेर होता लक्षरचा हलतोय, दादा मस्त पैकी त्यालाच तर बॅलन्सिंग मूर्ती म्हणतात ना. हा, बॅलन्सिंग मूर्ती कशा म्हणतात? अरे. ती मूर्ती हल्ली नाही तर ती वेल्डिंग तोडणार, हा, ते पण एक गणित आहे. अच्छा. हा, हे नवीन आहे हा. जे ते तुझा रॉड जो आहे सिंगल रॉड वरती मूर्ती आहे, हा. ती वरती वजन गेलं तर झोल खाणार, झोल खाणार. हा, पण तो जर नाही हल्ला ना तर ते मग खालचा रॉड तोडणार, जर नाही हल्ले तर. हा, लचक असली पाहिजे, लचक असली पाहिजे, तर त्याला काय होणार नाही. त्याला काय नाही होणार. ओके, मग आता 2026 चा तुझा काय प्लॅन आहे? 2026 चा खूप चांगला प्लॅन आहे. बॅलन्सिंग मूर्त्या पण करायची इच्छा आहे, अच्छा, आणि गणराजचा आहेच आता. गणराजचं हलकस काय काय सांगशील? काहीतरी भरपूर जण- वेगळं. भरपूर- बघ, गणराज आहे. गणराज आहे. एक आता simple एक मूर्ती ती. तो लोगो झालाय, ट्रेंड झालाय, Trend त्यामुळे झालाय, गणराजला नाही चेंज करणार, गणराज थोडस आवरण चेंज करणार आहे यावर्षी मी. हम्म. ते लोकांना वेगळं बघायला मिळेल. पण परत ती लोक 2018 तुझ्याकडे होती, गणसंकुलला होता गणपती, बरोबर. त्यानंतर तो परत, नाही तर तो जागेवरच एवढे वर्ष बनला. बरोबर, आता कोविड बरोबर, होता सगळं ठीक आहे, बरोबर, मान्य आहे. बरोबर. पण मंडळाच्या मनामध्ये ही का सुचलं की परत आपण राजूकडे जाऊया आणि मोठ्या दिमाकात परेलमधून आगमन करूया? हा, 1-2 वर्ष पैसे नसते. मला बाहेर कामं होती 2 वर्ष, हा. आणि बाहेरच्या कामामुळे. दादा आता मला सांग, आता मंडळ तुझ्याकडे एक बजेटमध्ये मूर्त्या मिळतात, त्या मूर्ती काय मची, त्या बजेटबद्दल काय मची, किंवा कसं बजेट स्टार्ट होतो? प्रथमतः आपल्या जागेचा आपण सगळा विचार करता, हम्म. त्या जागेमध्ये किती गणपती बसतील त्यावरती बजेट टाकलं जातं. त्यानंतर मूर्ती साईज, आता मूर्ती जर लहान असेल तर बजेट अजून वाढणार, कारण जागा आपल्याला जास्त जाते. जेवढी जागा जाईल तेवढं त्या मूर्ती कॉस्टिंग, त्याच्या पुढे आपल्याला लागणार मटेरियल, लेबर, आणि हे सगळं होऊन 2 पैसे आपल्याला उरले पाहिजेत, असं आमचं कॅल्क्युलेशन असतं. आणि ही कॅल्क्युलेशन अगदी तोंडावरची असतात रे. आपल्याला माहिती आहे की आपण जागा एवढी पडलेली आहे, एवढ्या आपल्या अमाऊंट मध्ये आपल्याला एवढ्या मूर्त्या बसतील, तर त्या मूर्तीचे आपल्या जागेचे किती यायला पाहिजे, मंडपाचे, परत लेबरचे, मटेरियलचे, ही गणित अगदी बोटावरची आहेत. तसे त्या आपण बजेट सांगतो. एक असा अप्रोक्स सांगशील, तुझ्याकडे एक ट्रॉली आली, चल बाबा मला बॅलन्सिंग बनवायचं, एक अप्रोक्स बजेट किती जात असेल तसं स्टार्टिंग? म्हणजे असं स्टार्टिंग अप्रोक्स सांगू असं शकत सांगून टाकायचं म्हणजे नाही, रफली सांगू शकत Roughly ना, अच्छा, ते sketch वरती. स्केच वरती डिपेंड आहे गोष्टी. अच्छा अच्छा, त्या स्केच वरती डिपेंड हा. असतं. अच्छा, ओके, हा झाला मंडळाचा. आता मला एक गोष्ट सांग, ॲज अ मूर्तिकार हम्म. तुझ्याकडे जेवढेही गणपती असतात, तू त्यांचे कलर काम करतो आणि आखणी सुद्धा करतो, त्याबद्दल काय म्हणशील? मी दुसऱ्यांकडे एवढं नाही पाहिलंय. मी सांगितलं ना की मला सगळं काम येतं, कारण ह्या क्षेत्रामधलं मी अष्टपैलू आहे. मला पेंटिंग येतं, मला मूर्ती बनवता येते, मला साचाही मारता येतो, अगदी मी फिनिशिंगचं पण काम केलंय. विजय खातू सरांकडे फिनिशिंग पण करायचो, म्हणजे हा. अगदी ग्राउंड लेवलून वरती आलेलो आहे मी. हा, हा. म्हणजे मूर्तीचा काथ्या पिजण्यापासून कास्टिंग, जॉईनिंग, फिनिशिंग, त्यानंतर घासकाम, नंतर पेंटिंग, ही सगळी कामं मी ऑलरेडी केलेत, आणि ते शिकण्या म्हणून नाही, काम म्हणून केलेत. म्हणजे आमचं ते कामच होतं रोजचं एवढे वर्ष, की बाबा कधी स्टार्टिंगला ते कास्टिंग करणे, नंतर मग ते फिनिशिंग बरेच वर्ष केली. सरांकडे असताना आम्ही टॉपचे फिनिशर पण होतो, आम्ही 4-5 जण एकदम टॉपचे फिनिशर होतो. ते फिनिशिंग करून तर मग असते मग पेंटिंगकडे वळलो. पेंटिंग मध्ये थोडी मजा यायला लागली. म्हणजे कसं गणपतीचं काम झालं की शेवटला ना आमचं रंगकाम खूप बागे असायचं सरांचं. मग ते सगळं फिनिशिंग झालं की मग ते बोलले अरे चला ब्रश घ्या, चला शेडिंग करा, पेंटिंग मध्ये घाईमध्ये आम्हाला काम करावं लागायची. माझं पेंटिंग पहिल्याहून चांगलं होतं शाळेपासून. अच्छा, मला शाळेपासून पेंटिंग चालू होतं, आणि मला त्यात थोडं कलरचं नॉलेज आणि ब्रश पकडायची माहिती, आणि सरांसोबत जे थांबायचो त्यामुळे त्यांचे स्ट्रोक मी बघितले होते. तर मग मला ते जवळजवळ असं काम करताना मग त्याच लेवलचं काम व्हावं अशी माझी इच्छा असते, आणि मला तसंच काम आवडतं म्हणून ते. आणि
स्वतः केलेल्या कामाची मजा फार वेगळी असते. त्यात जो स्वतः, आनंद असतो ना तो फार वेगळा असतो. मला तो आनंद घ्यायला आवडतो. आता लास्ट मध्ये मी कुणाल पाटील बरोबर पॉडकास्ट केला, ओके. ठीक आहे. त्यावेळी तुझं नाव सांगितलं, दादाने आवर्जून तुझं मातीकामाबद्दल सांगितलं आणि पेंटिंग बद्दल सांगितलं. काय म्हणशील? नाही नाही, कुणाल खूप चांगला आर्टिस्ट आहे. मला त्याचं पेंटिंग फार आवडतं. हा. कुणालच्या आता त्याचंही मातीकाम अप्रतिम आहे. हम्म. अप्रतिम आहे. साहेबांच्या लेवलचं त्याचंही मातीकाम आहे. मला त्याचंही मातीकाम आवडतं कुणालचं. त्याचं पेंटिंग आवडतं आणि आहे माझा खास मित्र आहे, खास मित्र चांगला आहे. मित्र आहे अच्छा आणि त्याचं काम मला बघायला लिटरली आवडतं आता. अच्छा अच्छा. त्याच्याकडनं का तू असं काय बघितलंयस की त्याने खूप सुंदर केलं? त्याने एक गोष्ट मी आवर्जून सांगेल. हम्म. त्यावेळेला चिंतामणी जो चेहरा होता सरांनी बनवला, विजय खातू सरांनी, त्या चेहऱ्याचा बरेच जण काम करायचे. म्हणजे खूप जण असे फोटो लावायचे, फ्रंट साईड बॅक साईड असे फोटो लावून त्यावर तो चेहरा बनवायचा प्रयत्न करायचे. पण त्या चेहऱ्याचं डिटेलिंग काम जे पहिले कोणी पाहिलं असेल ते कुणाल पाटीलने ते केलं होतं. ते मला आवडलं. म्हणजे त्या चेहऱ्याच्या जवळजवळ 95% कुणाल पाटील चेहरा त्या चेहऱ्याजवळ आहे, सरांच्या चेहऱ्याजवळ कम्पॅरिझन होतो. अच्छा आताचा. येस. ओके. पण आता 2026 मध्ये 2026 आता 25-26 पण आहे, त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलंय मूर्तिकारामध्ये. आम्ही कसं करू, काय करू, त्याच्याकडे तुझं काय म्हणणं आहे? कॉम्पिटिशन वाढलंय तर कारण की मंडळाचे एक्सपेक्टेशन वाढले. कसं आलं माहिती का, मंडळही वाढत चाललेत, मूर्तिकारही वाढत चाललेत, मुंबईतल्या जागा कमी व्हायला लागल्यात. ओके. आणि खरा मूर्तिकार जो आहे, खऱ्या मूर्तिकारचं कॅल्क्युलेशन का असतं, त्याला सगळी गणिते माहिती असतात. ओके. त्याला हेही माहिती असतं की मला जागेपासून मंडपापासून लेबर मटेरियल सगळ्या गोष्टी पे करायच्या आहेत आणि त्यासाठी मला हवंय बजेट. ओके. आणि एखाद्या मंडळाला बजेट सांगितलं की त्या मंडळाचं बजेट तेवढं नसतं आणि मग ते दुसरीकडे वळतात आणि त्यांना मग तो ऑप्शन मिळतो की यार कोणतरी आम्हाला मूर्तीच हव्या. ओके. कोणीतरी ती बनवून द्यावी. मग त्यांना छोटे मोठे मूर्तिकार मिळतात ज्यांना थोडंसं नॉलेज आहे, त्यांनी कारखाना टाकलाय, त्यांना नाव करायचं, अशा मूर्तिकारांना ते जातात आणि मग सगळ्या गोष्टी खोलमळतात. मग त्यांनाही त्या गोष्टीनंतर अंदाज येतो की आपण 2 पैसे कमी द्यायचा प्रयत्न केला, आपण कुठेतरी आपण पस्तावलोय. तर प्रॉपर मूर्तिकाराकडून मूर्ती घेणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण तो बाप्पा आहे, तो मंडपातून गणपतीच्या मंडपामध्ये स्थापनेपर्यंत आणि स्थापनेपासून विसर्जनापर्यंत व्यवस्थित पोहोचणं हे मूर्तिकाराचं कर्तव्य असतं. हे मूर्तिकाराकडे नॉलेज असतं. तर प्रॉपर मूर्तिकाराकडून मूर्ती घेणं फार महत्वाचं असतं. ओके. आता तुझ्याकडे मंडळ येतात, तू त्यांच्यासाठी काय म्हणशील बुकिंग बद्दल? जवळजवळ जुनी मंडळ आहेत माझे, सगळीच मंडळ जुनी आहेत आणि जे नवीन येतील त्यांनाही वेलकम. लवकरात लवकर येऊन आपल्या मूर्त्या बुक करून आम्हाला आमच्या आमचा कामाचा एक टार्गेट असतो, तिथपर्यंत आम्हाला जी सुरुवात करायची ती सुरुवात करण्यासाठी जर मंडळ लवकर आली तर आम्ही आमच्या कामाचा आराखडा आखून सगळ्यांना डिलिव्हरी प्रॉपर टाइमावरती देऊन काम प्रॉपर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ओके. आता शेवटचा प्रश्न. आता मी तुझा बॅनर पाहिला, काहीतरी मी पाहिलं, वाचलं त्याच्यामध्ये, राजू शिंदे मास्टर आर्ट. हे तुला कसं सुचलं? पकडलं की नाही? काय सध्या ती काळाची गरज आहे. लोकांनाही कळलं पाहिजे की आपण काय करतोय आणि कुठपर्यंत आपलं काम आहे. ते मास्टर एक पदवीच म्हणता येईल, ती लोकांनी दिले म्हणून टाकलं ते. ओके. चला, मी दादाला खूप शुभेच्छा देतो 2026 साठी. चांगलं काम कर. आम्हाला गणराज नक्की नक्की. नक्की 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 खूप. नक्की. आता गणराजचे भक्त आहेत जे आहेत, त्यांच्यासाठी एक मेसेज छोटासा. जय गणराज. जय गणराज. गणपति बप्पा मोरया. देख सकते हो अभी हम लोग यहाँ से निकलने वाले हैं परेल के वर्कशॉप से, और यहाँ पे गर्दी कितना हो चुकी है, बहुत सारे मंडल आ चुके हैं यहाँ मूर्ति बुकिंग के लिए. अभी ज्यादा बुकिंग तो हो रही यहाँ पे, सिद्धेश के पास हो रही है, राजू शिंदे के पास हो रही है. आपको बजट फ्रेंडली मूर्ति चाहिए तो राजू शिंदे को कांटेक्ट करो भाई. राजू शिंदे बहुत अच्छे मास्टरपीस है उसके पास, कांटेक्ट करो. बहुत अच्छी मूर्ति बना के देगा राजू शिंदे आपको. तो अभी हम लोग यहाँ से निकलेंगे गढ़ संकुल के लिए. गणेश संकुल. वहाँ यहाँ पे का भी अपने- देखो साँचे रखे हैं. यहाँ पे चाय वाय की दुकान, नाश्ते विश्ते हाँ. का रहता है. यहाँ पूरा साँचा आ गया. अभी तो इधर शायद गोडाउन हो गया अभी. हाँ, ये गोडाउन हो गया पूरा. हम लोग गणेश संकुल के वर्कशॉप में है, हाँ. शिवाय आर्ट में. यस. तो यहाँ का भी काम ऑलमोस्ट पूरा हो. मुझे एक चीज बोलनी है. हाँ हाँ. ठीक है, मुझे एक चीज क्या बोलनी है मालूम है क्या? कि इस टाइम पे ना इन लोगों ने बहुत आगे खींचा है.
पूरा ठीक है। हाँ, हाँ, उस तरफ दिखा, उस तरफ दिखा। हाँ, तू देख ना, एकदम पूरा लंबे घुमा तक खींचा दिया, है। बहुत घुमाया। इस टाइम पे ना इन लोग ने, इधर आओ, इधर आओ, इधर आओ। कैसा मालूम है, इस टाइम पे ना इधर तक ही रहता था शायद ये। अभी उन लोगों ने पूरा आगे तक बढ़ा खींचा है। दिया है, बहुत पूरा बड़ा कर पूरा दिया। बढ़ा दिया है। और अभी अच्छा भी लग रहा, क्लीन लग रहा है एकदम। हम्म, है ना? अच्छा है, कोई नया लगता है मूर्तिकार भी अंदर आया रहेगा कोई। हाँ, जैसे शिवाय आर्ट्स भी कर रहा है, शिवाय आर्ट भी प्रोडक्शन कर रहा है, उस हम्म। हिसाब से ऐसा है। बहुत बड़ा कारखाना होगा। वहाँ पे भी आप लोग को दिखा सकता हूँ कि बहुत सारे मंडल आके बैठे हैं और मूर्ति बुकिंग चालू है। संडे का दिन क्या बहुत मंडल वाले आते हैं यहाँ पे गणपति मूर्तिकार बुकिंग करने के सिद्धेश लिए। मिसाळ है कहाँ पे? यहाँ पे, मूर्तिकार सिद्धेश मिसाळ और निकम। चलने का मैं आपको एक चीज बताना चाहता हूँ। हाँ, हाँ, ये जो बंदा है, हाँ, ये मेरा मतलब स्कूल से दोस्त है। अच्छा, हम बोलते हैं ना, बचपन के दोस्त है। हाँ, हाँ, अभी मुझे इतना अच्छा प्राउड लगता है ना कि ये स्टेज पे चले गए। बहुत अच्छा काम कर रहे हैं। हम लोग कुर्ला में थे एक साथ, मतलब स्कूल में थे, कॉलेज एक साथ। ये वहाँ पे छोटे छोटी मूर्ति का भी काम करते हैं। अच्छा, अभी इसने इतना बड़ा अचीवमेंट किया तो अपने को भी अच्छा लगा। बराबर। ठीक है। सामने आप लोग देख सकते हैं कि मंडल वाले आके बैठे हैं। और यहाँ पे आप लोग हाइट देख सकते हो, बहुत इस साल बहुत ऊंचा हाइट बना दिया है पहला नहीं मुझे। नहीं, बराबर है ये वही। तो छोटा इधर पे मूर्ति रहता था हर साल, इस साल शायद कुछ चेंजेस हुआ रहेगा, शायद बड़ी मूर्ति बनी हुई करेक्ट करेक्ट। है ना। और यहाँ पे भी देखो, यहाँ पे भी छोटी छोटी मूर्ति बनती है। ये सब घरगुती मूर्ति ये दोनों साइड। है। यहाँ पे घरगुती मूर्ति का यहाँ अभी टेम्पररी के लिए लग रहा है शिवाय आर्ट्स, और इधर बैठा है फॉर बुकिंग। एक मूर्तिकार और आ गए, पप्पा बर्फ पानी वाले। उनका नाम क्या, बर्फानी वाले। हाँ, ओके, निखिल खातू का ही बता। यहाँ पे है निखिल खातू वर्कशॉप। अभी ये वर्कशॉप इधर कैसा है कि निखिल खातू जैसे सूरत में भी कर रहे हैं, अभी ये इधर पे भी कर रहे हैं। यहाँ पे मंडल वाले आके हाँ, बुकिंग कर रहे हैं पूरा गणपति crowd वगैरह। पूरा क्राउड है यहाँ पर। तो निखिल खातू का फेस है, सिग्नेचर फेस है उसके हिसाब से। इनके पास जो रेगुलर मंडल है पहले से जुड़े, वो अभी ये ऐसा। अभी इनके पास धोबी तालाब का महाराजा भी आया है, जो पहले निखिल सॉरी निखिल के पास, वापस इनके पास आते हैं कि स्टैंडिंग ही मूर्ति रहती है। निखिल खातू ने भी स्टैंडिंग ही मूर्ति बनाई, इस टाइम भी सेम वही concept। मुझे तो ऐसे ही लगता है, एज पर माय नॉलेज, मैंने जो देखा है। देखते मगर निखिल खातू भी जिस तरह से काम कर रहे हैं अच्छा लगता फिनिशिंग वगैरह अच्छा है। फिनिशिंग अच्छा है, उसका फिनिशिंग अच्छा है। आपको जैसे गणपति चाहिए अपने के हिसाब से, सब कुछ उसके हिसाब से क्लीन प्रॉपर सेटअप के साथ गणपति आपको मिलेगा ऐसा। अभी हम लोग कहाँ पे है? अभी हम लोग आए हैं अंदर, परमिशन नहीं था, बहुत सारी चीजें थी, पर हमने परमिशन लेके थोड़ा सा अंदर आया क्योंकि बहुत सारे मंडल वाले भी घूम रहे हैं अंदर। चलो देखेंगे। ये चीज ये जगह बताओ ना। ये पूरा खाली जगह है। हाँ, ये जगह। ये भी पूरा खाली है अभी, खाली मंडप का काम चालू है यहाँ पे। करेक्ट। अभी 2 दिन पहले अभी यहाँ पे क्या हुआ था, मंडप का पूजन हुआ था यहाँ पे। बराबर। ठीक है। जय गणेश। जय गणेश। ये आई थिंक बम भोले हम बोले हर हर इनका, महादेव। हाँ, हर हर महादेव। इनका मैं अभी 4-5 दिन पहले एक वीडियो देखा था इनका। भाई, जब दो ब्लॉगर मिलते हैं एक दूसरे को तब क्या होता है देखो आप। अच्छा होता है ना जय भाई। गणेश। जय गणेश। इनका पेज भी फॉलो करो, अपना भी मुंबईचा कुणाल पेज को फॉलो करो। मुंबई का अजय यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो। और आपका चैनल का नाम क्या है? करण सोलंकी ब्लॉग्स। करण सोलंकी व्लॉग। बहुत अच्छा है, बाइक्स पे से उन लोग पहले स्टार्ट करते हैं। इनके यहाँ पे फ्रेंड्स है, बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छे लोग डिटेल्स दे रहे हैं। देखो कैसा होता है ना, हर क्रिएटर ने दूसरे क्रिएटर को भी सपोर्ट करना चाहिए। मैं ये भाई से मिला हूँ पिछले साल। हाँ, हम लोग पहले भी workshop दो में। साल से मिल रहे हैं। करेक्ट। बरोबर। मेरा सिर्फ इतना ही बोलना है कि भाई सबको तुम करो, जो भी है, छोटा ब्लॉगर्स हो, लोटा ब्लॉगर्स हो, वो सब समान है। ये गणेश उत्सव है, गणेश उत्सव अपना 4 से 5 महीने रहता है। मैं एक बात बताना चाहूंगा, मुंबई का गणेश उत्सव ये बोलते 10 दिन का रहता है, नहीं, मगर हमारे मुंबई में एक क्रिएटर्स के वजह से ये गणेश उत्सव 5 से 6 महीने का चलता है। बरोबर है। क्योंकि अपडेट देना, वर्कशॉप का क्या चल रहा है, पाठ पूजन हो गया, कौन सी मूर्ति कहाँ रहने वाली है, ये सब चीज ना बहुत एक्साइटमेंट रहता है। पहले ये सब चीजें नहीं थी, कोविड के पहले ये सब चीजें नहीं थी, जैसे 2014-15। मगर अभी जो आप लोग ने ट्रेंड सेट किया है, मैं तो अभी जुड़ा हूँ अजय के साथ, तब से हम लोग कर रहे हैं यहाँ पे काम। बराबर। मगर अभी ये मैं बोलना चाहता हूँ कि बहुत अच्छा लग रहा है।
ये अपना मुंबई का जो गणेश उत्सव है ना 5 से 6 महीने का गणेश उत्सव लगता है भाद्रपद का। सॉरी बाद- आपको काट रहा हूँ मैं, हाँ। लेकिन आपको पता है अरुण दत्ते कहाँ पे? हाँ, हमें पता होने के पता है कुछ भी है वो XYZ, मगर ये कैसा होता है Suspense है। ऑफिशियली वो अनाउंस करेंगे जो भी रहेगा। Officially, अनऑफिशियली बता दो। हाँ, अनऑफिशियली भी नहीं हो सकता क्योंकि देखो कैसा होता है। हाँ बंद करो ना. हा कॅमेरे के पीछे भी सर्वांना आता आम्ही आहोत गणसंकुलमध्ये शिवाय आर्टचे प्रमुख म्हणजेच प्रथमेश दादा आपल्या बरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. 2026चा गणेशोत्सवाला आरंभ झालेला आहे, त्याबद्दल काय म्हणशील तू? 2026चा आरंभ झाला तर आहे, पण ह्या वर्षी असं वाटतं की मंडळ खूप अप्रोचेबल आहेत आणि खूप क्विक बुकिंगसाठी उभे राहिलेत आणि खूप छान वाटतं की जो उत्सव जुलैमध्ये स्टार्ट व्हायचा तो एप्रिल पासूनच स्टार्ट झाला अशी त्याची चाहूल थोडक्यात बोलला तरी चालेल. अच्छा, आम्ही 1-2 वर्षात असं पाहिलंय की तुझे असायचं की पार्ट्स लवकर येत नाही, ट्रॉली लवकर येत नाही, त्याबद्दल काय म्हणशील? त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात का आता? बऱ्यापैकी तरी झालेत, कारण काय आहे, बोलल्याशिवाय कोणती हा. गोष्ट होत नाही आणि जोपर्यंत ह्या गोष्टी लोकांना माहित नाही पडत ना की एखाद्या मूर्तिकाराला ती तेच. मूर्ती बनवण्यासाठी लेट का होतो किंवा ती मूर्तीचं काम का राहतं, तर ह्यासाठी काही वेळी काही मंडळ पण असतात की ते ट्रॉली भले मे मध्ये बुकिंग करतात, पण तुम्ही ट्रॉली आणून देण्यासाठी गणपतीचा 1 महिना आधीचा कालावधी देता, मग ते पुढचं काम पण तसं होत नाही ना. हा. त्यासाठी त्या गोष्टी बोलून आता कुठे थोडं तरी जरा म्हणजे अवेअर आहे की लोकांच्या डोक्यात जात आहेत की बाबा आपण जर लेट केला तर पुढे कामासाठी लेट होईल. ओके, आता दादा तुझ्या बरोबर फर्स्ट टाइम आता बोलतोय आपण, एक सिंपलशी मुलाखत आहे, ब्लॉग मध्येच येणार आहे. शिवाई आर्ट्स हा नाव कसा पडला? शिवाई आर्ट्स ऍक्च्युली नाव माझ्या मुलीचं ठेवलेलं आहे आणि म्हणजे तिच्या कन्याचं नाव शिवाई, त्याच्यावरून शिवाई आर्ट्स. त्याच्या आधी प्रथमेश क्रिएशन म्हणून होतं, पण जेव्हा ती जन्माला आली तेव्हा तिचं नाव शिवाई आणि शिव आणि आई असं इन्स्पायरिंग होऊन महाराजांवरून तिचं नाव शिवाई ठेवलं होतं. अच्छा, त्याच्यावरून त्याच फर्मचं नाव मी पुढे शिवाई आर्ट्स ठेवलं. आता मी गेल्या 2 वर्षापासून बघतोय तू की काय ती क्रिएटिव्हिटीज करतोय, खूप काय क्रिएटिव्ह करतोय, अपग्रेडेशन पण झालेले आहेत. तू त्याला टॅकल कसं केलंस? कारण की एवढं आता कॉम्पिटिशन झालंय. कॉम्पिटिशन तर नो डाऊट सगळ्यात, आणि ऑलरेडी मी एक कॉर्पोरेट लेवललाही काम केलेलं आहे प्रोफेशनली, त्यामुळे मला त्या गोष्टी माहित आहेत की मार्केटमध्ये जर नवीन काहीतरी आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं तर प्रत्येक वेळी नवीन नवीन क्रिएटिव्ह राहावं लागेल. प्रोफेशनली फॅशन डिझायनर होतो, त्याच्यामुळे खूप मोठा टास्क होता तेव्हा आम्हाला, आणि त्याच सगळ्या गोष्टी मी इम्प्लांट ह्याच्यामध्ये सुद्धा केल्यात. पण मला ह्याच्यामध्ये ते करता करता हेही लक्षात ठेवायचं होतं की कुठेतरी आपली संस्कृती आणि आपला जो गणेश उत्सव आहे त्याच्यामध्येच भान ठेवून त्याच गोष्टी मला पुढे इम्प्लांट करायचे. अच्छा, तर ह्या वर्षी माझा मोटिव्ह तोच असेल की गणपतीचे चेहरे म्हणजे त्याच्यामध्ये देखणे पण कसं असेल, पारंपरिकता कशी असेल. माझा प्रबळवरती मोटिव्ह नाहीच आहे की प्रबळ अशा असायला हव्या. ज्याचा उत्सव आपण करतो, ज्या गणपतीवरती आपण हा उत्सव करतो, त्या गणपतीला हायलाइट करणं, त्या गणपतीला देखणं बनवणं हा माझा मोटिव्ह आहे. ओके, पण आता तू बोललास की चेहऱ्यावरती देतोय, एक मास्टरपीस बोलूया. मास्टरपीस वरती म्हणजे शिवाय आर्ट चाललाय, त्याचं वर्कआउट कधीपासून चालू केलास? ऍक्च्युली जुने आपले सिग्नेचर फेस आहेत, मुंबईचा मोरया, त्याच्यानंतर कामाडीपुराचा महागणपतीचा जो फेस आहे त्याची तर डिमांडेबल आहेच, ते तर वर्किंग मध्ये आहेत. पण त्याच्यानंतर ह्या वर्षी मला असं कुठेतरी वाटलं की आपण अजून एक आयडेंटिटी आपली पूर्ण 7 फीट पासून टोटली 14 फीट पर्यंत आपण पूर्ण चेंज करूया. पण त्याच्यावरती वर्किंग चालू होतं माझं वर्षभर की मला कशा प्रकारे चेहरे बनवायचे, की कोणाची तरी कॉपी किंवा कोणत्या तरी मूर्तिकाराचा तो चेहरा वाटला पाहिजे किंवा कोणत्या तरी मूर्तिकाराची कॉपी त्याच्यामध्ये दिसेल, असं मी एकही गोष्ट न करता माझा स्वतःची शिवाई आर्टची आयडेंटिटी काय आहे आणि हे शिवाई आर्ट्स करू शकतं हे लोकांना दाखवायचं होतं. आणि तेच तुम्हाला दिसेल थोड्या दिवसातच. अच्छा, की त्याच्यावरती वर्षभर मी काम करतोय आणि आता कुठेतरी थोड्याच वेळात ते तुमच्या समोर येईल. अच्छा, आता हे तुझं वर्कशॉप कधीपासून सुरुवात होणार आहे? कारण की आता काम तर सुरूच ऑलमोस्ट आहे. काम मंडपाचं झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी एंडिंग पर्यंत पोहोचल्यात. एक मला वाटतं नेक्स्ट संडेला आपली गणेश पूजा होईल आणि चेहरे रिव्हील होतील. इव्हिनिंग 7:30 ला आपण रिव्हील करणार आहोत चेहरे, ओके, आणि बाकीची कामं त्याच्या आतमध्ये चालूच राहणार की ऑफिस, त्याच्यानंतर कास्टिंग वगैरे. अच्छा, आणि मग एक नेक्स्ट संडे मंडे पासून प्रॉपर काम स्टार्टच होईल ओके. कारखान्याचं. शिवाई आर्ट्स काय लाईक ओव्हर बजेट की बजेट? नाही, एकदम पण ओव्हर बजेट असं नाहीये, जशी मागणी तसा पुरवठा आहे. ओव्हर बजेट बोलायला गेलं तर माझ्याकडे 10 लाख 15 लाखाची पण द्यायची कॅपॅसिटी आहे, पण ती घ्यायची कॅपॅसिटी मंडळाची असायला हवी. असं नाहीये की मी करू शकत नाही, मी सगळं देऊ शकतो. पण एक माझ्याकडे बरीचशी मंडळ आहेत ती खूप गल्लीतली आहेत आणि त्यांचं बजेट फॉर्मॅट एक तेवढाच असतो. मग त्या बजेट फॉर्मॅटमध्ये जे दिसेल ना ते काम देतो.
आणि ज्यांना हायर लेवलचं काम आहे त्यांना पण आपण ते प्रोव्हाइड करतो. अच्छा. आणि आता तू ह्याचं वर्कआउट कधीपासून सुरुवात केली आहेस, कारण की तू दुसऱ्या फील्डमध्ये पण आहेस, येस. मग तू लक्ष कसं देतोयस? ऍक्च्युली माझं कसं आहे की 2 सीझन चालतात. एक तर माझा मेकअपचा वेडिंगचा सीझन हम्म. संपला, त्यानंतर गणपती सीझन चालू होतं. हम्म. पण त्या फ्री पिरियडमध्ये मी गणपतीच्या कामावरती स्टार्टअप करतो हम्म. आणि ह्याचा सीझन संपता मी मेकअपच्या कामावरती मला काही इतकं काय करावंसं लागत नाही, सगळं क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह आहे. हा. तर ह्याच्यामध्ये थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं की ह्या वर्षी काय करायचं आहे, आपल्याला गणपतीच्या मूर्त्या कोणत्या टाईपच्या घडवायच्या आहेत, थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे. तर ह्या गोष्टी एक बोला ना की डिसेंबर पासूनच चालू होतात वर्किंग मध्ये की ओके. काय करणार आहे यावर्षी आपण वेगळं. आता येणाऱ्या मंडळांसाठी तू काय बोलशील, जे बुकिंगसाठी आता लगबग सुरू आहे, तू बघतोस आहेस? बुकिंगसाठी लगबग सुरूच आहे. बरीचशी मंडळं येतात, खूप सारी मंडळं भेटून गेले. त्यांचा बजेटचा इश्यू आहे, कोणाचं क्वालिटीचा इश्यू आहे. क्वालिटी तर आपण देतोच, पण त्यांना एक्सपर्ट लेवलची क्वालिटी आहे. मी कोणाचं नाव नाही घेऊ हा. शकत, पण ती क्वालिटी घेण्यासाठी तो व्यक्ती सुद्धा तेवढे चार्ज करतोय. तर तुम्ही सुद्धा त्याचं बजेट, जर एखादा स्केच तुम्ही मंडळ घेऊन येता तर त्या स्केचमध्ये ओव्हरऑल काय काय आपण टाकलंय आणि त्याच्यानंतर त्याचं ओव्हरऑल कॉस्टिंग किती येते ना, इतका तरी अंदाजा तुम्हाला असला पाहिजे की माझ्या एखाद्या गल्लीतला मंडळ खूप मोठा आहे आणि त्याच्याप्रमाणे मला टॅकल करायचं की तीच मूर्ती मला तशी बनवायची, पण त्याच्या आधी आपला बॅलन्स शीट किती आहे, आपलं बजेट किती आहे आणि आपण ते करू शकतो का, हे घेऊन प्रत्येक मूर्तिकाराकडे जा. प्रत्येक मूर्तिकाराचा क्रायटेरिया फिक्स असतो, एक लो बजेट आणि एक हाय बजेट. तर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये कुठे बसताय आणि तुमचं स्केच कुठल्या कॅटेगरीचं घेऊन येतं हे तुम्ही लक्षात अच्छा. ठेवा. ओके. आणि नो डाऊट बुकिंग आपली बऱ्यापैकी होत आली आहे. तर जे मंडळ अजून पण इंटरेस्टेड आहेत, अजून 1-2 संडे मध्ये ते बुकिंग पण आपली बंद होऊन जाईल. ओके. आता शेवटचा प्रश्न, तू आता बोललाय एक मास्टरपीस चेहरा टाकतोय, तो किती फुटाचा आहे? आपलं मास्टरपीस मी रिव्हील केलेलं लास्ट टाइमच, एक आपले 7 to 8 फीटला जाईल असं, त्याच्यानंतर 10 to 11 फीटला जाईल असं, आणि एक आपला 12 to 14 फीट. अच्छा. आता जे मंडळ तुझ्याकडे येणं, एक काय तू एक मेसेज देशील शेवटी? मी मंडळांना एवढंच सांगेन की तुम्हाला यावर्षी काहीतरी वेगळंच भेटेल शिवाई आर्ट्स मधून, की अख्ख्या मुंबईमध्ये कोणाकडे नसतील त्या गोष्टी तुम्हाला ह्यावी बघायला मिळतील. ओके. नो डाऊट तुम्ही आतापर्यंत त्याच चेहरे बघत आलात, पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्हाला 100% मी दाखवीन यावर्षी. ओके. तर नक्कीच तुम्ही वेट करा त्या गोष्टीसाठी. मी शिवायला 2026 साठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याने सर्व गोष्टी चांगल्यापणे पार पाडा देवाच्या आणि प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया. का वीडियो हम लोग यहीं पे खत्म करते हैं। बहुत सारे मूर्तिकार लोग से छोटा छोटा बात की है। बात की है, आज हमने फुल डे यही किया है। आज पूरा दिन चले गए, अभी पूरा दिन चले गए। तो आज का वीडियो बहुत अच्छा है, बना हुआ है। हमारे वीडियो को तुम लाइक और- जरूर करो, देख रहे हो तो प्लीज लाइक करो। हम लोग के इंस्टाग्राम चैनल को फॉलो जरूर करो, क्योंकि आप फॉलो करोगे तो हम और अच्छे अच्छे कंटेंट लाएंगे आपके लिए। जैसे आप दूसरों को सपोर्ट करो तो हमें भी आप सपोर्ट करो, हमारे वीडियोस को लाइक करो, ये मैं बोल रहा हूँ। अच्छे कमेंट करो, गणपति बप्पा मोरया का कमेंट जरूर करो। तो मिलते हैं आने वाले नेक्स्ट हफ्ते में।